तर नमस्कार मित्रांनो. तुम्हाला वाटत असेल मी एवढा हळू का बोलतोय? कळेल तुम्हाला लवकरच. शिवानीने जो पसारा करून ठेवला आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे. तिला कळायला नको म्हणून मी थोडं हळू बोलतोय. तुम्हाला दाखवतो पटकन आता. आणि कपाटांचं रहस्य पण तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने काय चाललंय ते. तुम्हाला पहिला ती दाखवतो काय पसारा केलाय ते, मग आपण बोलू. हे बघा काय चाललंय हे. पसारा बघा, हा पसारा. काय चाललंय हे तुझं? हे धर, हे धर, माईक मध्ये बोल. हे धर. माझ्याकडे कपडेच नाही अरे आहेत. अख्खा बेडवर सगळा पसारा पडलाय तुझा कपड्यांचा, आणि तुझ्याकडे कपडे नाहीत. नाही आहेत, काहीच नाहीये माझ्याकडे. हे काही कामाचं नाहीये, काहीच बसत नाही मला. बघू थांब आता काय बसते काय नाही ते. एक मिनिट थांब. आणि मला आपल्याला काहीतरी दिसतंय. जायचंय फंक्शनला, मला काहीतरी काहीच दिसतंय. नाहीये. हे बघ, टॅग सुद्धा निघाला नाही या ड्रेसचा. ते नाही बघायचं. हे असं असतंय बघा, टॅग सुद्धा निघाला. त्याच्यातून अजून बाहेर सुद्धा आलेले नाही कपडे. ते दे इकडे, ते दे इकडे. ते नको बघू. तू याच्यातलं सांग मला, काय घालायचंय मी उद्या? आपल्याला संध्याकाळी पण बाहेर जायचंय. काहीच बसत नाही मला, काहीच काहीच आवडीचं नाहीये माझ्या. तर हे बघा, हे तर कपड्यांचा विषयच नाही. हे कपाट तर पूर्ण तिथेच आहे आणि पूर्ण अख्खाच्या अख्खं भरले. तिथेच कपड्यांनी भरले हे सगळं पूर्ण. आणि हे तर मी दुसऱ्या बेडरूम मध्ये, अजून आमच्या बेडरूम मध्ये गेलेच नाही. तिथं काही वेगळा सीन चालू आहे सगळा. इथं हे चाललंय सगळं, हा पसारा. हे कपाट अख्खं मोकळं केलंय, हे पूर्ण कपाट मोकळं केलंय हिने. आणि या पसारात बसली ही. तुला आता काय साध्य करायचं यातून ते मला सांग जरा बाळ. मला हे साध्य करायचंय की तुम्हाला घालायला ना, फक्त तुम्ही बाहेर जाताना एक पॅन्ट आणि शर्ट अडकवता. काही असो, लग्न असो, फंक्शन असो, बाहेर जायचंय, इथंच जायचंय, पॅन्ट आणि शर्ट अडकवायचं. पण आम्हाला तसं नसतं ना. ट्रेडिशनल घालावं लागतं, वेस्टर्न घालावं लागतं, ज्वेलरी असते, बरंच काय काय गोष्टी असतात. मग एवढा पसारा कशाला काढलाय पण? मी शोधतेय ना मला काहीतरी घालायला. आणि नवीन कपडे. तर ठेवायचे असतात तिथे. तसं नसतं ते. हे बघा मित्रांनो, आता असं असते आमचं, फक्त एक शर्ट एक पॅन्ट झालं. आणि यांचं बघा, एवढा पसारा करून सुद्धा काय पसंत त्यांना पडत नाहीये. त्यांना पण विचारा, जे गर्ल्स बघतील ना त्यांनी प्लीज कॉमेंट करा की आपल्याला किती काय काय लागतं कुठेतरी जाण्यासाठी. यांना काय आहे, काहीच नाही लागत, काहीच नाही लागत. काहीच नाही लागत. ठीक आहे, उद्यापासून मी बनानावरच फिरतो. बघू. फिर बघू मग काय करायचं ते. हे सगळं पहिला आवर तू पहिला. ये आता मला जरा हेल्प कर, हे सगळं घडी घालू लागायला. हे मी नाही अजिबात करणार हे सगळं. मग मी एकटी नाही करणार. अरे तू सगळं पसारा मांडलाय. चल ये 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 अरे, ये आता ये. हे असं थोडीच असतंय. ये गप्प बस माझ्यासोबत. नवऱ्याला आता बसवलेलं आहे जबरदस्ती. मग माझी बहुतेक हेल्प आता कोण करणार? कोणी दुसरं नाही आहे घरात. कपड्यांची घडी घालायला बसवायचं बहुतेक तिला. बघू आता, एक 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 कपडे बघू काय होते ऍक्च्युली. आणि अजून एक सांगू तुला हम्म. मज्जा, मी ते पण कपाट काढणार आहे. अजिबात नाही, मी जातोच तो इथून. अजिबात नाही, माझा काहीच संबंध नाही आहे. तुझे पण कपडे घडी घालून. नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. मी माझे फक्त 2 टी शर्ट आणि 2 पॅन्टच आहेत. ते घडी घालायला काही वेळ लागत नाही. ते 2च घडी घालून देते मग मी. नको नको नको, एवढे सगळे कपड्यांच्या घडी मी नाही घालणार. जा, मला प्लीज नाही प्लीज करायचं. प्लीज. बाय बाय करू, 10 मिनिटाचं काम आहे. तू माझी हेल्प केलास मला ना, नाही करायचं. प्लीज प्लीज. तर मी आता प्रणवला घडी घालायला बसवलेलं आहे. बसलेलो पण नाहीये, उभंच केले. बसायला सुद्धा जागा दिली नाही मला इथं. बसायला जागा आहे, तू इथं बसू शकतोस, बस. त्यामुळे मी थोडी रिलॅक्स झाले. आणि हे काय आहे? हे कशी घडी घालायची? ते ते जसं नेहमीसारखं घडी घालतात ना, तशीच घडी घालायची. काय हे? कसं काय? कसं कळत काय पण काय नाही. कसं काय? तुझे कसे एवढे मोठे मोठे कपडे मी घडी घालून ठेवत असते, आणि छोटे छोटेसेच असतात. छान घडी घालायची. काय हे? एकाचा हात कुठं आहे, एकाचा खांदाच नाही. खांदा नाही, काय हे? कसं काय? कशी घडी घालायची बरं अशीच घडी माणसाने? घालायची आणि छान घडी घालायची. छान होय. एक तर पसारा करा आणि आम्हीच घडी घाल नंतर. हे बरं आहे. मग तू मला घेऊन दे चांगलं काहीतरी. अरे नवीन कपडे, अजून टॅग पण नाही काढलं. हे तू घालून पण गेले नाहीस कुठं. हे बघ, ते कालच आलेलं आहे, हे बघा. कालच आलेलं आहे ते. हे बघा, याचा टॅग पण निघालं नाही. निघाला आता. असू दे, होऊ दे ते जुनं जरा. घाल कपडे. मी सांगते, तो टॉप आहे तो कालच आलेला आहे, त्यामुळे तो मी तसाच ठेवलेला होता. तर घालेल ना पुढे कुठेतरी गेली की. पण आता हे सगळं जे काही मी काढून ठेवलं यातलं मला काहीच नाही बसत.
आणि सगळे जुने झालेले आहेत, मला नाही आवडत आहेत. तर मग काहीतरी नवीन पाहिजे ना. मी जाते ऑफिसला, मला आणि छान हे छान सगळं कपडे तुला सुट्ट्या लागतात. दिवशी करायचं होतं, हा पसारा सगळा. सुट्टीच्या दिवशीच आपल्याला असतो टाइम. मग कसं वाटत आहे माझी मदत करायला? काय किती कपडे, संपत नाहीत कपडे एवढे. हे काय काय कपडे, होलसेल आणले ते काय? थोडेसेच कपडे आहेत हे बघा, थोडेसे. थोडेसेच कपडे आहेत माझे. बघा बघा, अख्खा बेड पुरत नाही. नीट घरी घाल ना ते. अरे हे ते काय, बघ. हे याचे दोरीचे बाहेर येते एकदम. ते काय खालचं चाललंय हे? ते नवीन वाले जे म्हणलास ना, ते चांगलं घडी घाल ना. अरे गाडी घातली नाही चांगली, काय झालं याला? वाकडं बघा. तिकडं दिसत होतं. हे बघा, एक काउंटर तयार झालंय आपल्याकडं. आपण आता हे एफसी रोड सारख्या ठिकाणी विकायला नेऊ शकतो. हे चला, 20 का दो, 50 का दो, 50 का दो, चलो 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 चलो, 50 का दो, 50 का दो, येलो येलो, चलो. येतील मग पोरी, भैया ये कितने को दिया? तेच करायचंय पार्ट टाइम. भैया थोड़ा कम करो ना भैया. 200 देगा, 200 देगा आखिर, उससे कम नहीं होगा. 150 रुपये देगा. 150 रुपये देगा. आणि तू जरा घडी घाल ना, तू घडी घाल ना, तू काय करत बसली हे? मी तुझा घडी व्हिडिओ घालायला सोडून. करते. किती छान दाखवतीये जगाला. माझा नवरा बघा माझी किती मदत करतो, किती छान मदत करतो, सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतो. येते हा, मी घडी घालायला येते. जरा थोडेसे घडी घाल. उरलेले झाले मी सगळे करते. घडी घालून, काउंटर झाले आता एक विकायला इथं, होलसेलचं मार्केट झालं इथं. तर आता सगळं झालंय घडी घालून. घडी घातल्यानंतर सुद्धा हे एवढं दिसतंय, अख्खा बेड भरलाय याने. त्या बिचारा ब्लँकेटला सुद्धा कोपऱ्यात जागा आहे त्या ब्लँकेटला, एका कोपऱ्यात. आता हे सगळं कपाटात लावायचं आहे असं वाटतंय मला. अरे थांब, मी अजून आणलंय. हे बघ, हे पण बघायचं. ए मी नाही, जा. मी नाही, अरे मी करत नसतोय, जा तू. ऐक ना, आपल्याला उद्या जायचं ना लग्नाला, मला सांग ना मी कुठला ड्रेस घालू. अरे साडीनेच ना, तू हे का काढले बरं सगळं बाहेर? साड्या पण आहेत, साड्या पण दाखवते मी. नको काढू नकोस बाहेर साड्या, ऑलरेडी. साड्या बघ ना, कुठला घालू मी साडी? सॉरी, अवघडच आहे सगळं. एकतर घडी घालून घालून माझा जीव गेलाय, आणि एका दिवसात हिला सगळं कपाटच काढायचंय, मोकळं करायचंय. एकच दिवस मिळतो ना आपल्याला, मग त्याच्यात काम करून घ्यायची ना. ही एवढी कामं असतील तर संन्यास घेतो मी, म्हणजे कपड्यांचा प्रश्नच येत नाही. काय जा संन्यासाला जा. हे बघा, जर पाठवतोय मला लगेच संन्यासाला जा, म्हणजे लगेच जा म्हणून लागले मला. मग तुलाच जायचं होतं, जा संन्यासाला. झाले, मी माझं काम केलेलं आहे अशा तऱ्हेने पूर्ण. आपल्याला बाहेर जायचं होतं, तू आवर. हे सगळं कधी लावतेस बघ. ठीक आहे, कधी लावणार? लावते आता. एक 2 तास लागतील मला. 2 तास? अरे दिवस संपला यार, काय चाललंय तुझं हे? उद्याचा अजून एक दिवस. अरे उद्या जायचं ना लग्नाला. मग ठीक आहे, आवरते मी, चल. आवरून घे. हा. तर हे सगळं झालेलं आहे आता आमच्या घरातलं. तर हा सगळा कपड्यांचा पसारा सगळा आवरलेला आहे, तर फक्त कपाटात लावायचं बाकी आहे. तर तुम्हाला सांगा, तुमच्या घरी पण असाच पसारा आहे का? हे एकदा सांगा. तुम्हाला आमचे व्लॉग कसे वाटतात हे सांगा, आणि तुमच्या घरी पण असाच पसारा असतो का हे पण सांगा. आणि गर्ल्स प्लीज सांगा की आपल्याला किती काय काय लागतं एका फंक्शनला जाण्यासाठी किंवा दुसरीकडे कुठेही जाण्यासाठी, आपल्याला किती काय काय गोष्टी लागतात त्या या मेल लोकांना जरा आपण सांगू. मेल? पुरुष कुणाला मेल लोकांना, करायचंय? पुरुष लोकांना आपण समजावून जीमेल करायचं सांगू. का आउटलुक करायचंय? पुरुष लोकांना आपण समजावून सांगू. ठीक आहे, ठेवा आता ते, आणि जरा कामाला लागा. ठेवा आता ते, आणि जरा कामाला लागा आता. चल. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. जे लोक बघतायत ते कमेंट करत नाहीत, त्यामुळे आम्हाला कळत नाही की नक्की कोण बघते कोण बघत नाही. तर तुम्ही कमेंट करा, तर आम्हाला कळेल की तुम्ही व्हिडिओ आमचे बघताय ते. तर तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, जे नवीन आहेत ते सबस्क्राईब करा, आमच्या फॅमिलीचा एक सहभाग व्हा. आणि थँक्यू. थँक्यू, बाय.